मंडळी, कोकण म्हटलं की ही सगळी कामं आली, त्यातलंच हे सुद्धा एक काम. पाणी जसं आपल्याला स्वच्छ करतं, अगदी तसंच पाण्याची निगा सुद्धा आपल्याला राखता आली पाहिजे. ही आमची कोकणातली खोल आणि निर्मळ विहीर. दरवर्षी हिची स्वच्छता केली जाते, पण गेली 2-3 वर्ष हिच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं होतं. पण या वर्षी आपली विहीर स्वच्छ झालीच. आता जे सर्व व्हिडिओ बघताय ना, ते ताईने शूट करून पाठवलेत. काही कारणास्तव मला मुंबईला लवकर यावं लागलं आणि हे काम आज पूर्ण झालं. पण मी व्हिडिओ खास या कारागिरांसाठी करतोय. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गाव हे सगळ्यांनाच माहिती असेल. हे गाव सर्वगुण संपन्न म्हणून ओळखलं जातं. मग याच गावातले हे कारागीर म्हणजेच देवरुख खालच्या आळीतले. विहीर किती उंच असली तरी ती आरशासारखी चकाकली पाहिजे, हाच त्यांचा उद्देश. आणि फक्त बोलत नाहीत तर करून पण दाखवतात. यांचं मानधन बोलला तर खूप कमी, सोबत सगळं सामान स्वतःचं, अगदी बादलीपासून पाण्याच्या पंपापर्यंत. म्हणजे आपली कामं सोपी. अगदी विहिरीच्या तळाला जाऊन झाडूने स्वच्छ करतात. विहिरीतलं गढूळ पाणी 2 ते 3 वेळा बाहेर काढतात. स्वच्छतेला अगदी 100 पैकी 100. तुम्ही जर विहिरीची आधीची अवस्था पाहिलीत ना, तर मात्र हैराण व्हाल. कारण या चौघांनी मिळून विहिरीचा कायापालट केलाय. बऱ्याच लोकांच्या कोकणात मोठमोठ्या विहिरी असतात, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. कारण की सध्या विहीर साफ करण्यासाठी कारागीर मिळत नाहीत. या ग्रुपचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिला आहे, एकदा जाऊन चेक करा. आणि व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करा. आणि या कारागिरांचं काम आवडलं तर लाईक आणि एक कमेंट नक्की करा. बाय गाय.